भारतीय समाजात अनेक असे भ्रम पसरलेले आहेत की गरिबी आहे तर ती पूर्वीच्या जन्मांची फळं आहेत किंवा तुम्ही काहीतरी पापं केली आहेत त्यामुळे तुम्हाला गरिबी मिळाली आहे किंवा तुमच्याकडे ज्ञान नाही किंवा तुमच्याकडे प्रतिभा नाही. ह्या असं म्हणजे केले जातात की तुमच्याकडे पैसा का नाही. तर याचं उत्तर असं आहे की जे कॅपिटलिस्ट लोक आहे ती ही सिस्टम कंट्रोल करतात. शिक्षण, आरोग्य, इतर वस्तू सर्वांचा जसा करायचा, कुठे वापर करायचा, कुठे नाही करायचा, हे सर्व त्यांच्या हातात आहे. कुणाला नाही द्यायचं हे त्यांच्या हातात आहे. आपण फक्त बाहुले आहोत. तरुण वर्ग काम करतो, शिक्षण करतो, त्याला योग्य वेळेवर रोजगार मिळत नाही. काही काही तरुण निराशेत पण डिप्रेशनमध्ये जातात की त्यांची चूक आहे की ते खूप चांगलं नाही करू शकले. असं नाही आहे. कधी कधी काय होतं, आपण खूप चांगलं करतो, अभ्यास करतो, शिक्षण घेतो, परंतु रोजगार मिळत नाही. तर यामागेही एक कल्पना अशी असते की काही जर मुलांना बेरोजगार ठेवलं, ती भयानकता जर पसरली तर गुलाम मुकाट्याने कामं करतात. जर तसं नसलं तर मग काय होतं की प्रत्येकाला स्वतंत्र व्हावंसं वाटेल. प्रत्येकाला वाटेल की आपण स्वतंत्र झालं पाहिजे, आपले विचार स्वतंत्र असले पाहिजे. तर असं होऊ नये, कारण हुकुमशाह, कॅपिटलिस्ट, भांडवलशाह यांना आपलं स्वातंत्र्य नको असतं. विचारांचं स्वातंत्र्य अजिबात नको असतं की यांनी विचार केला पाहिजे यांच्या स्वातंत्र्याचा. ते भाकर म्हणजे आपलं जे बेसिक गरजा आहेत आपल्या, त्याच्यामध्येच ते आपल्याला उलझवून टाकतात. म्हणजे आपण काय म्हणू, त्यांना गुंतवून टाकतात. इतकं गुंतवून टाकतात की आपण भाकरीच्या पुढचा विचारच करू शकत नाही. स्वातंत्र्य, आपले विचार, विवेक, आपल्याला काय हवं काय नको, आरोग्य, शिक्षण, हे सामान्य माणसासाठी जणू बनलेलंच नाही आहे, असं हे भांडवलशाह दाखवत असतात. याचे परिणाम म्हणजे गुन्हेगारी वाढते. शिक्षण नाही गरिबांना, शिक्षण नाही तर विचार करण्याची एक रॅशनल पद्धत नाही, त्यामुळे गुन्हेगारी वाढते. गुन्हेगारी वाढली, कॅपिटलिझम वाढतो. कॅपिटलिझममुळे परत बेकारी येते. या लोकांचा जो कंट्रोल असतो तो पॉलिटिक्समध्ये असतो, तो इंडस्ट्रीमध्ये असतो. सर्व टॉप लेवलचे लोक हे मिळालेले असतात जवळपास. आणि सामान्य माणसाचं श्रमाचा मोबदला वाटतो आपल्याला फक्त, पण ती फक्त एक जीवन जगण्यापुरतं एक दिलेलं एक थोडंसं धन असतं. त्या पैशामध्ये माणूस फक्त एक बेसिक गरजा त्याच्या ज्या आहे त्या पण पूर्ण नाही करू शकत, पोट भरू शकतो. इतकी प्रचंड कॉम्पिटिशन तयार केलेली असते याच्यामध्ये की काही लोकांना असं वाटतं की मी कसा पुढे जाऊ. ठीक आहे, ते रॅट रेस म्हणतो आपण, उंदरांची जी शर्यत असते तसे आपण सर्व आहोत. म्हणजे जर एखादा जिंकला, असं कोणीतरी कलेक्टर झाला समजा, कोणीतरी बिझनेसमॅन झाला, तर फक्त कोणीतरी होऊ शकतं, एक दोन होऊ शकतं, सर्व नाही होऊ शकत. सर्वांना समान अधिकार असण्यासाठी मार्क्सने जो कम्युनिझम सांगितलेला आहे ते आपल्याला वाचावं लागणार आहे, ते अंमलात आणावं लागणार आहे, संविधानाने चालावं लागणार आहे. तेव्हा कुठे समानता, न्याय हा प्रस्थापित होऊ शकेल. तो केवळ कागदांवर होता कामा नये. उपाय तेच आहेत. मार्क्सवाद जर आला, मार्क्सवाद संविधानानं जर लोक चालायला लागली, त्यांना चांगलं शिक्षण मिळेल, आरोग्य मिळेल, काम करण्याच्या संधी मिळतील, त्याचा चांगला मोबदला मिळेल. समान मोबदला असला तर समान संधी, समान न्याय होईल. माणसं समानतेनं वागू लागतील. कोणी उच्च किंवा नीच राहणार नाही. जाती व्यवस्था हाही याच्यामधला एक मोठा विषय आहे की काही लोक जातीने मोठी असतात असं आपल्याकडं हा भ्रम आहे. माणसाची केवळ एकच जात आहे, ती म्हणजे माणूस. बस. माणसाला ना धर्म असतो,
ना जात असते. माणूस हा फक्त केवळ एक म्हणजे त्याला होमोसेपियन्स आपण शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो.